इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील 21 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणानं वेगळं आणि मोठं वळण घेतलंय। 17 फेब्रुवारी रोजी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करत कुटुंबियांनी मोठा रोष व्यक्त केला होता। यानंतर भिगवणमध्ये तणावाचं वातावरण होतं। मात्र काही दिवसांनी मुलीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तिनं स्वतःहून मुलासोबत गेल्याचं सांगितलं, पण तरी तिच्यावर दबाव असल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे। अशामध्ये गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाली आहे। यानंतर तिला न्यायालयात हजर करत असता तिथंही मुलीच्या कुटुंबियांनी गोंधळ घातला। अशामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे। पत्रकार परिषदेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले की सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणंही ऐकून घेतलंय। त्या मुलीनं आपल्या आई आणि भावासमोर देखील आपलं म्हणणं मांडलंय, पण तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्यानं आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत। संबंधित तरुणीनं कोर्टासमोर तिची बाजू मांडली आहे। दोघांचीही स्टेटमेंट्स, घटनाक्रम जो सांगितला तो वेगवेगळा आहे। सगळ्यांमध्ये तफावत असल्यामुळे आम्ही सखोल तपास करत आहोत। आई आणि मुलीची भेट झाली आहे, त्यांनी आपापसात संवादही केला, पण मुलीनं तिच्या आईकडे जाण्यास नकार दिला असं त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलंय। मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले होते। महाबळेश्वरहून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री 1:30 वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यानंतर आता विविध खुलासे समोर येतात। पोलिसांनी 5:30 वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत। मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं असून त्यामध्ये माझं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं, मी हे घरच्यांना सांगितलं होतं। दुसऱ्या मुलासोबत लग्नास माझा विरोध होता, त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वतःच्या मर्जीनं पळून गेले होते असं म्हटलंय। तसेच मूर्छित पूड फेकल्याची घटना घडली नसून आई आणि भावानं खोटा आरोप केल्याचं देखील या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। मला नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं बघा, मी बाजारपेठेमध्ये गेला आणि अशी फिरायची टाकली वगैरे, नेमकं तू त्या दिवशी हजर होता, नेमकं काय घडलं त्या दिवशी आम्ही येत होतो बाजार लग्न शॉपिंग करून, त्याच्याने आम्हाला असं हाणमार केली, जेव्हा चटणी टाकली आमच्या, आणि माझ्या बहिणीला उचलून त्या गाडीत टाकून तो घेऊन गेला। कोणती गाडी? अशोक लेलँड छटात, त्यासोबत त्याचे TVS रायडर पण होते। आता सकाळी असं स्टेटमेंट दिले मुलीनं की मी स्वतःहून गेलेले, मी त्याला बोलवून घेतलं, चटणी वगैरे काय टाकलेलं नाही, नेमकं काय प्रकार काय मग? ते स्वतःहून गेलेलं नाही, तिला बळजबरी घेऊन ओढून घेऊन गेलेले। चटणीचा व्हिडिओ पोलीस स्टेशनला आहे, चटणीचा व्हिडिओ अख्खा पोलीस स्टेशनला। ज्यावेळेस तिला ते गाडीत टाकलं त्यावेळेस तिथं लोक नव्हते काय की त्यांनी कुठे विरोध केला किंवा तिथं कोणच नव्हते। बाजारपेठेत नाही विषय, इथं झालं आपलं आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी। तसं झालं का? हो। आता तुमचं काय मत आहे नेमकं? काल तर पोलीस स्टेशनला हजर झाले, म्हटलंय की ते मी स्वतःहून स्वखुशीने त्याच्याबरोबर आले आणि मीच बोलवून घेतला होता असं ते काल आज सकाळी झालेल्या व्हिडिओमध्ये त्याचं तसं म्हणणं आहे। नाही, तसं काही घडलेलं नाही, फक्त आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे। काय सांगाल आज तुमची मुलगी, ज्या मुलीचं अपहरण झालं होतं ती मुलगी आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्याची माहिती मिळते, काय नेमकं तुम्ही मुलीला ताब्यात घेणार आहे का? हो, आम्हाला बी ती बातमी समजलेली रात्री की तुमची मुलगी बारामती पोलीस स्टेशनला हजर आहे, तुम्ही बारामती पोलीस स्टेशनला चला। परंतु अडचण अशी आली की त्या मुलीची आईची तब्येत अचानकच एवढी गंभीर झाली की तिला अक्षरशः म्हणजे भिगवण ICU मध्ये लगेच तात्काळ ॲडमिट करण्यात आलं। त्याच्यामुळं रात्री काय आम्ही जाऊ शकलो नाही, परंतु आम्ही आता पूर्ण सकाळी 10, 10:30च्या सुमारास त्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात आहेत। आमच्या मुलीने त्या दिवशी जो व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडला की ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते, आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं ते माझे 1 वर्षापासून संबंध होते। तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे, हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही। त्यामुळं आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय, ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही।
त्यामुळे बनवलेले व्हिडिओ खरे आहेत खोटे आहेत हे काय आम्ही सांगू शकत नाही. मुलीनं देखील स्टॅम्प पेपर वर देखील प्रतिज्ञापत्र देखील सादर केल्याचे देखील प्रसार माध्यमाला पाहायला मिळालं. नेमकं काय नेमकं त्यांनी लग्न केलं का काय कसं काय आहे? मुलगी त्यांच्या ताब्यात आहे, प्रशासनाच्या ताब्यात आहे, त्यांच्या ताब्यात आहे. ती दबावाखाली देते कशी देते हे आम्हाला काही सांगता येत नाही. आता तुमचं काय म्हणणं यावर अधिकचं म्हणणं काय तुमचं? आम्ही सर्व नातेवाईक मुलीच्या घरचे आम्ही चुलते सर्वजण जाऊन त्या ठिकाणी तो प्रकार सगळा पाहून तिला आमच्याशी थोडंसं बातचीत करून पुढचा काय जो निर्णय आहे तो आम्ही घेणार आहे. आज तुमची मुलगी बारामती पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेली आहे की पोलिसांनी पकडली. आता मुलगी तर बारामती पोलीस स्टेशनला आहे, तर तुम्ही आता मुलीला ताब्यात घेणार आहे का? हो, मुलीला ताब्यात आम्ही कसल्या परिस्थितीत घेणारच. सध्या मुलगी तर म्हणते की मी नाही का ज्याच्याशी लग्न केले त्याच्याकडे जाणार आहे. तर काय नेमकं तर तुमची पुढची भूमिका काय आहे? आमची भूमिका सांगतो, तुम्ही ते पोलिसांनी दोन्ही बी तिचं जी हिडव आहेत ना ती दोन्ही नीट चेक करून घ्या. ते म्हणते चटणी टाकली नाही, चटणी तिथं आहेच, ती पोलिसांना बी सापडली. आणि दुसरं एक आजच्या हिडवमध्ये जी टाकली तिने की माझ्या भावाच्या मोबाईलवरनं कॉल केला, तिच्या का मोबाईल असताना तिने भावाच्या मोबाईलवरनं कॉल का केला? पोलिसांनी ही कसून चौकशी करावी आणि ते कॉल रेकॉर्ड काढावे, त्यांचे कोण बोललं त्या मोबाईलवरनं, कुणी केलाय कॉल, तिच्या भावाच्या मोबाईलवरून केला किंवा कुणी केलाय ते सगळं शहाणा करावं. नंतरच त्यांनी ही करावं आणि अगोदर आरोपींना अटक करावी, कारण त्यांनी चटणी टाकलेली, ते आरोपी आहेत अगोदर. आणि आरोपींच्या ताब्यात माझी भाची दिली नाही पाहिजे. 2020 पासून भाची जलालपूर मधली होती आणि मग जलालपूरमध्ये असताना इकडे कशी रिलेशनशिप मध्ये आली? मग ही सगळा दबाव तिच्यावर दबाव आणलाय त्यांनी. आता मुलगी तर एकंदरीत स्पष्टपणे ज्या तरुणासोबत गेले त्याच्याच बाजूने बोलते. मग एकंदरीत तुमच्या विरोधात बोलते का त्याच्या बाजूने बोलते? अजून आम्ही मुलीपाशी गेलो नाही, त्यामुळे आम्हाला अजून माहिती. पण आम्ही तिथे गेल्यानंतर मुलगी 100% मुलगी बेहलेली आणि तिला दबाव आणलेला आहे. त्याच्यामुळं मुलगी 100% आमच्या बरोबर येणार आहे आणि नाही आली तर मी आत्महत्या करणार आहे ती पोलीस स्टेशन पुढेच. तुम्हाला खात्री आहे का मुलगी तुमच्या सोबत येईन की आम्हाला सोबत येईन? खात्री. फक्त तिच्या मनात त्यांनी भीती इतकी निर्माण केलेली की किती केली ती जास्त भीती केल्यामुळे तिला भावाला मारेन, आईला मारून टाकेल. कारण त्यांना आधार नाही, त्यांचे वडील वारलेत, आजोबा वारले, चुलतं वारले, ज्यांना ही घरात कोणी गडी माणूस नाही, त्यांनी त्याचा सहारा घेतलाय. काय कोणी भीती घातली असं वाटतंय? त्यांनी आजर शेख आणि तो जहीर शेख आणि तो सरपंच माजी सरपंच या तिघांनी घातलेले. तिघांना बी कठोर कारवाई होईल त्यांच्यावर. जर मुलगी तुमच्या ताब्यात जर आली नाही किंवा मिळाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढली भूमिका मी ते पोलीस स्टेशन पुढे आत्महत्या करणार, असं कुटुंब सकट आत्महत्या करणार. कारण आम्ही घरी त्या जाऊ शकत नाही, कारण आम्हाला जगायचा अधिकारच राहिला नाही. नमस्कार. भिगवण पोलीस स्टेशन अंतर्गत जे परवा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर पुढील तपासादरम्यान जे त्या गुन्ह्याचे विक्टिम आणि एक्यूज होते ते पोलिसाची बारामती शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते काल रात्री आणि तेव्हापासून त्या गुन्ह्याचं पुढील तपास करत असताना जबाब विचारण्यात आले आणि त्या जबाबादरम्यान जे त्या गुन्ह्या नमूद महिला आहे त्याचा जबाब नोंदवल्यानंतर पुढे माननीय कोर्टाचे समोर त्याचा जबाबसुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा सध्या चालू आहे. ऑफेन्स ते ऑलरेडी रजिस्टर करण्यात आला होता. त्याच्यानंतर आता त्याचे घराचे जे लोक आहे, त्याचे आई, त्याचे भाऊ सुद्धा येऊन इथे त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. त्यांची इथे त्यांना बोलण्याची संधी होती, परंतु त्या यंग महिलाने आपला मत जे आहे ते आई आणि भावासमोर मांडलेलं आहे आणि त्यांचा आपसात जे मत आहे ते वेगळं आहे आणि महिलाने आपला
जे वर्जन दिलेलं आहे, जसा की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठवली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याचे अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. म्हणून मी त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता. ते जाब झालेला आहे. पुढील तपास चालू आहे. नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मते अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे. हो, बरोबर आहे. तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळे आहे. FIR मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला FIR ची त्यांनी दिलेला मत ते वेगळा आहे. आता FIRचं मत आणि त्यांच्या दोघे मताने रेकॉर्ड केले आहे, परंतु FIRचे फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत. त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे, काही इतर काही वस्तुस्थिती होती, त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाई मुलीची सिक्युरिटीची जबाबदारी आता कोणाकडे असेल? त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जबाब झालेला आहे. त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आईवडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की ते महिला घर असताय, सॅनिटोरियम असताय, तशी ऑप्शन्स पण आहात. तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळणार. आणि सर, मुलीची आणि मुलीच्या आईंची भेटवडून दिली होती का? पण त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं? त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांच्या आईने आरोप केलाय कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला कोणीशी भेटली असं नाही आहे. कारण कसं आहे की बघा, ह्याच्यात FIR दाखल झालेले आहे. FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा ते त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे. तिकटचे डोळ्यात टाकण्यात आलं त्याच्या संदर्भात मुलीसोबत काय ठिकाणी आला होता, त्याचा स्टेटस काय, त्याच्या गुन्हेगारी संदर्भात काय पाठवणी आहे का आणि त्याचा पुढचे गुन्हे काय असतात, कारण जो आहे तुम्ही FIR त्याच्या विरोधात आहात. हो, तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे. तो जो त्याच्यामध्ये एक्युजचं नाव आहे त्याच्याबाबत पुढील कारवाई हे सगळे जे जबाब आमचे चालू आहे त्याच्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल. कोर्टाबाहेर आज आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या. खरंच आमदार कुल यांचं या प्रकरणामध्ये हात आहे? मी याबाबत कोणत्याही प्रकारचा कमेंट करू शकतो. मला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये. आमचा जे तपास आहे ते प्युअर गोपनीय यंत्रणा, आमचे माहिती यंत्रणा आणि तकनिकी यंत्रावरून करण्यात आलेलं आहे. आता समक्ष जाबजाब चालू आहे. त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला आहे. कायदा व सुव्यवस्था जी आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणत्याही समाज घटकाचा व्यक्ती असेल त्या नागरिकाची समाजामध्ये, देशामध्ये कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आवाहन आम्ही परवा सुद्धा केला होता आणि प्रत्येक समाजाचे घटकाने आणि प्रतिनिधी यांनी आम्हाला खूप सहकार्य सुद्धा केला आहे आणि आता पण सहकार्य करीत आहोत. कायदा व सुव्यवस्थेचा काय प्रश्न नाही. तर मंगळवारी रात्री FIR दाखल झाली. आतापर्यंत तपासात तुमच्या समोर काय आलेला आहे? तुम्ही असं म्हणताय की दोन्ही बाजूच्या म्हणण्यानं सांगताय, पण पोलिसांच्या तपासात पुढं काय आलं? पोलिसाच्या पहिले 2 दिवसाचा जे तपास आहे त्या तपासामध्ये आम्ही ते शोध घेतल्यानंतर जे पुरावे आमच्याकडे तकनिकी पुरावे किंवा जबाबाचे पुरावे आहे ते आम्ही कलेक्ट केलेले आहे. त्याच्यावर जे फायनल काय तयार होत आहे
स्टेटमेंट ते आम्ही सध्या सांगू शकत नाही. अजून ह्याच्यामध्ये पुढील तपास झाल्यानंतर आपल्याला update करण्यात येईल. मुलींच्या नातेवाईकांनी मुलीची आईने सांगितलं वारंवार बद्दल त्याच्यावर आपण काय कारवाई केली का? कोणाबद्दल आपण विचारताय? आरोपीचे चुलते जे आहेत आदर्श तो गुंड आहे, त्याचा दबाव आहे, आरोपी जो आहे वाळू माफिया आहे असा आरोप करण्यात आला. हे बघा, त्यामध्ये जे जे आम्हाला ऑन पेपर ज्याच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे त्याची चौकशी आम्ही सुरू केली. त्याच्याबाबत तिची ट्रान्सक्रिप्ट तयार करून प्रत्येका व्हिडिओची त्याच्यावर बारकाईने तपास सुरू आहे आणि त्या तपासामधून जे निष्पन्न होईल ते आपल्या समोर कायदेशीर येईल. मेडिकल आम्ही करून घेतला आहे आणि ते आता पुढील दरम्यान आम्ही आपल्या समोर एक्सपोज करू. ही तपासाचा मुद्दा आहे ना, ते तपास चालू आहे. अजून हे आता आलेले आहे. याच्या पुढील तपास घटनास्थळ झालेला आहे ऑलरेडी, ह्याचे जबाब झालेले आहे. आता पुढे कुठून आणला, काय झाला, काय नाही होता त्याचा आम्ही तपासादरम्यान निष्पन्न करून आपल्याला यामध्ये रोज आमच्याकडे आलेले आहे त्याची पण चौकशी सुरू आहे. त्या चौकशी आता सुरू आहे. ताब्यात घेतले कशा अनुषंगाने चौकशी गुन्ह्याच्या दरम्यान FIR मध्ये नाव आहे म्हणून त्याची चौकशी करणे गरजेची आहे. तपासात ती चौकशी चालू आहे. आरोपीला कोर्टात वगैरे हजर केलं नाही. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.